नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? ऑफकोर्स मजेतच असाल. तुम्ही लोक विचार करत असाल की आज हिला एकदम अचानक काय झालेलं आहे, एकदम हिंदी सोडून मराठीमध्ये काय बोलते. तर त्याचं कारणही असंच आहे. आज मी एक मस्त मराठी बुक तुमच्यासमोर घेऊन आली आहे. तिचं नाव आहे बटाट्याची चाट आणि जिला लिहिलेलं आहे सुप्रसिद्ध मराठी लेखक पु ल देशपांडे यांनी. आणि पु ल देशपांडेबद्दल मी काय बोलू, म्हणजे माझी ती लायकी नाही आहे आणि एकदम लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखी ती गोष्ट होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पु ल देशपांडे माहीत नाही किंवा त्यांच्यावर प्रेम न करणारा एकही व्यक्ती किमान महाराष्ट्रात तरी सापडणार नाही आहे. अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून त्यांच्याबद्दल ऐकत आलेली आहे, वाचत आलेली आहे. म्हणून पु ल देशपांडे खूप चांगल्या तऱ्हेने माहीत आहे. म्हणजे जरी त्यांचं लिखाण जास्त वाचण्यात आलेलं नसलं तरीसुद्धा पु ल देशपांडे एक कसे लेखक आहेत आणि ते किती चांगल्या विनोदी कथा, कहाण्या आणि गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यांनी. या सगळ्याबद्दल मला माहिती होती आणि बस फक्त त्यांच्यावरचं प्रेम म्हणा किंवा माझ्या मराठी मातृभाषेविषयीचं प्रेम म्हणा, मी ही बुक वाचायला घेतली आणि खरंच सांगते, आय मीन इतकं सुंदर हे बुक आहे की म्हणजे निखळ विनोद जे असतात, वाचता म्हणजे हसता हसता तुम्हाला तुमच्या डोळ्यातनं चटकन असं पाणी आणणारे असे जे विनोद असतात. किंवा असं असतं ना, साजूक तुपामध्ये आपण जो रवा भाजतो एकदम आणि त्याचा असा मयूसूत असा गोडसर शिरा करतो, तशी ही गोड बुक आहे. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने आणि इवन ज्यांना मराठी येत नाही अशा लोकांनीसुद्धा ही बुक वाचली तर काही हरकत नाही. आय थिंक म्हणजे ट्रान्सलेट करून वगैरे तुम्ही ही बुक पाहू शकता, वाचू शकता. पु ल देशपांडेंचा जन्म किंवा त्यांचं मरण किंवा त्यांची साहित्य किंवा या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या मी तुम्हाला मुद्दाम इथे सांगणार नाही आहे, कारण तुम्ही हे सगळं गुगल करू शकता. मला फक्त बटाट्याची चाटबद्दल बोलायचं आहे या व्हिडिओमध्ये. तर म्हणजे इतकी क्यूट ही बुक म्हणता येईल ना. बेसिकली निखळ म्हणजे अगदी निखळ विनोद, अगदी म्हणजे बिलकुल अश्लीलता नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही तो जुना काळ आहे, खूप जुना काळ सांगितलेला आहे, तरीसुद्धा तुम्ही इतके मिसळून जाता किंवा इतके हरपून जाता त्या बटाट्याच्या चाळीमध्ये की सिरियसली जेव्हा पुस्तक संपते की तुमच्या डोळ्यातनं पाणी येणं 100% पॉसिबल आहे, म्हणजे शुअर. त्याच्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे दिलेल्या आहेत. त्याला धडे म्हणता येईल, चॅप्टर्स म्हणता येईल किंवा युनिट्स म्हणता येतील. मला त्याला योग्य शब्द सापडत नाही आहे. पण बटाट्याच्या चाळीमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेले पार्ट्स म्हणजे वाचल्या. कदाचित डायरी हा शब्दही असू शकतो याच्यासाठी. मी मुद्दाम कोणतीच गोष्ट गुगल केलेली नाही किंवा मी त्याचा सिमिलर वर्ड शोधलेलाच नाही आहे, कारण मला हे जितकं रॉ होईल तितकं बोलायचं होतं. म्हणून म्हणजे मला माझी अपेक्षा आहे किंवा माझा हा प्रयत्न आहे की बटाट्याची चाट जसे तिथे वर्ड जे वापरलेले होते ते सगळे मी तुमच्यासमोर जसेच्या तसे बोलू. आता वासऱ्या काय असतात हे पु ल देशपांडे यांनाच माहिती. पण जेव्हा मी वाचलं तेव्हा मला कळलं की वासऱ्या कदाचित हे डायरीबद्दल बोलत आहे. तर ते चाळीमधले जितके हे लोक आहे त्यांचे जे निवडक लोक आहेत त्यांच्या ज्या वासऱ्या आहे ना, त्या वाचणं इतकं मजेशीर आहे. आणि लिटरली म्हणजे खूप नॉर्मल लोक आहे, खूप साधीसुधी मंडळी आहे ते लोक, पण यांच्याबद्दलचं त्यांचं ते डेली शेड्यूल, त्यांची ती लाईफस्टाईल, त्यांची आसपासचे त्यांचे लोक, खूप मजा येते ते वाचतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे लिटरली हसून हसून माझे दोन्ही गाल दुखायला लागले अशी जो पार्ट असेल तो आहे भ्रमण मंडळ. आणि सिरियसली म्हणजे आता तुम्हाला सांगतानाही मला ते कंट्रोल होत नाही आहे, इतकी मजा आलेली आहे. म्हणजे काही त्या बटाट्याच्या चाळीतले काही 4-5 लोक एक मंडळ बनवतात, भ्रमण मंडळ, आणि ही लोकं फिरायला जातात म्हणजे पुण्याला. पण ते मुंबईवरून पुण्याला जाताना त्यांची जी हजामत झालेली आहे किंवा त्यांची जी भानगडी घडलेली आहे ना, ते वाचणं आणि सिरियसली इतकं मजेशीर आहे. आणि म्हणजे लिटरली हसता हसता म्हणजे डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. म्हणजे सिरियसली इतकी फनी आणि इतकी जबरदस्त टायमिंगवाला आणि इतकी जबरदस्त सीन क्रिएट केलेले आहे ना की आपण त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला पाहू शकतो आणि स्वतःला इमॅजिन करू शकतो की हो, हे खरंच आपल्या डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतंय ते पाहताना, ते वाचताना बेसिकली. तर इतकं हे सुंदर पुस्तक आहे आणि मला तरी सरळ म्हणजे एकदम आतून फिलिंग आहे की ही बुक सगळ्यांनी वाचायला पाहिजे. अगदी लहान मुलांना सुद्धा ही बुक आपण वाचायला देऊ शकतो.
बस एवढंच होतं. म्हणजे खूप काही बोलण्यासारखं नाही आहे. मला असं वाटते पर्सनली की या बुकमध्ये निगेटिव्ह पॉईंट्स असे काहीच नाही आहे. म्हणजे मी तेवढी थोर नाही आहे की मी पु ल देशपांडेंनी लिहिलेली एखादी बुक आहे त्याच्यातले काहीतरी निगेटिव्ह पॉईंट्स तुमच्यासमोर काढून ते जवळजवळ इम्पॉसिबल आहे. फक्त मराठी आहे ती खूप जास्त हायर लेवलची आहे. आता हे तर माझं पर्सनल बोलणं आहे, कारण बेसिकली मी आहे विदर्भ साईडची, त्यामुळे आमच्या मराठीमध्ये खूप फरक पडतो. आणि पु ल देशपांडे मुंबई साईडचे, कोकण साईडचे, तर त्यांची मराठी म्हणजे सहजच आहे की खूप जास्त हायर लेवलची, खूप शुद्ध, म्हणजे शुद्धवाली असणार आहे. संस्कृतमय मराठी जी बोलतात ती आहे. पण तरीसुद्धा आपण आरामात रिलेट करतो ह्या बुकला, या बटाट्याच्या चाळीला. आता ही चाळ, ह्याला बटाट्याची चाळ का म्हणतात, किंवा ही कुठे आहे, त्याच्यातले लोक काय, प्रसंग काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ही बुक वाचल्यानंतरच कळेल. कारण मी हे सगळं इथे सांगण्यासाठी बसलेली नाही. म्हणजे मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की ही बटाट्याची चाळ तुम्ही जरूर वाचा. आणि प्लीज यार, म्हणजे या बुक्सना वेळ द्या. ह्या बुक्स इतक्या सुंदर आहे, इतके सुंदर हे साहित्यिक होऊन गेलेले आहेत आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, की आपण आयुष्य कमी पडणार आहे, आपल्याला सिरियसली आयुष्य कमी पडणार आहे. इतके सुंदर बुक्स या लोकांनी लिहिलेले आहे आणि वाचण्यासारखे आहे. थँक्यू सो मच, तुम्ही माझा हा रिव्ह्यू पाहिला. आणि ऑफकोर्स मी अजून पुढच्या वेळेस येईन काहीतरी वेगळं पुस्तक घेऊन. कदाचित हिंदी असू शकते, इंग्लिश असू शकते, किंवा मराठी पण राहू शकते. पण माझा प्रयत्न राहील की जर मराठी बुक आहे तर ती मराठीमध्येच मी त्याचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन, की बहुतेक लोकांना तर मराठी समजतच असेल. आणि दॅट्स इट. थँक्यू सो मच गाईज. मी आहे दिव्या आर्या, आणि काळजी घ्या तुम्ही स्वतःची. आय लव्ह यू. बाय बाय.